आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे शहर के जय भवानी नगर वागले स्टेट क्षेत्र में स्थित स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे पार्क के सौंदर्यीकरण समारोह में महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बड़े उत्साह के साथ शिरकत की। उनके कर कमलों द्वारा इस उद्यान का उद्घाटन हुआ। इस समारोह में वागले स्टेट क्षेत्र के नागरिकों का उत्साहपूर्वक स्वागत हुआ। कार्यक्रम में सांसद नरेश मस्के, पूर्व विधायक रविंद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाले, स्थानीय पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर, पूर्व नगर सेविका एकनाथ भोईर, युवा सेना के ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, युवराज भोईर के साथ ही शिवसेना के सभी उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, सभी शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाड़ी, कई पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में स्थानीय गणमान्य उपस्थित रहे। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि ठाणे के विकास कार्यों पर धर्मवीर आनंद दिघे के विचारों का प्रभाव आज भी जारी है। उन्होंने कहा कि धर्मवीर के कार्यों के कारण ठाणे शिवसेना का गढ़ माना जाता है। हमारा लक्ष्य शहर के हर हिस्से में सुविधाएं उपलब्ध कराना और नागरिकों को एक अच्छा वातावरण प्रदान करना है। साथ ही उद्यानों में ऑक्सीजन जैसी पेड़ों को लगाने पर भी जोर दिया। तो वहीं पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर ने कहा कि इस धर्मवीर आनंद दिघे उद्यान का लोकार्पण यहाँ के नागरिकों के लिए दिवाली स्वरूप भेंट प्रदान की गई है। यह उद्यान अत्याधुनिक तकनीकी से युक्त ठाणे का एकमात्र उद्यान बनकर तैयार हुआ है, जिसमें ठाणे का पहला आरओ फिल्टर पानी मशीन बिठाई गई। साथ ही बच्चों को खेलने के लिए अत्याधुनिक उत्तम सुविधाओं से युक्त झूले भी लगाए गए। सभी को दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं दी गई। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान जय भवानी नगर, खरं तर हे उद्यान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं उद्यान आहे आणि गेले 25 वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या उद्यानाला दिलं होतं। ते उद्यान त्याच पद्धतीने त्याच जोशाने आज परत रिनोव्हेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा, मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या, युवकांना ओपन जिम असू द्या, बालगोपालांना खेळणी असू द्या, महिलांसाठी ओपन जिम असू द्या, त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेन ठाणे जिल्ह्यामध्ये आरओ प्लॅन्ट कुठल्याही उद्यानमध्ये नाही। अगदी शुद्ध पाणी, जे बिस्लरीचं पाणी आपण 20 रुपये बाहेर बाटली घेऊन पितो, त्या प्रकारचा प्लॅन्ट या ठिकाणी लावलेला आहे। सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं, त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्य दिघे साहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे। त्यांनी मला आदेश दिला की एकनाथ असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर, तर जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल। कारण हा उद्यान एकमेव उद्यान असा आहे की हे स्लममध्ये उद्यान आहे। या वागले स्टेट आमचा इंडस्ट्रीज एरिया आहे, या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही आहे, सगळे इंडस्ट्रीज आहेत, झोपडपट्टीमध्ये आमचा सगळं विभाग आहे। किसननगरसारखा मोठा एरिया आहे, त्या ठिकाणी बिल्डिंगी झालेल्या आहेत। त्यामुळे ओपन जागा नसल्यामुळे असं सुसज्ज उद्यान या वागले स्टेटमध्ये कुठेच नाही आहे आणि हे एकमेव उद्यान हे सुसज्ज उद्यान असा बनवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष निधीमधून या ठिकाणी मी सातत्याने पाठपुरावा करून आणि या ठिकाणी हे केलेलं आहे। नागरिकांना आज दिवाळीसाठी मी ती गिफ्ट म्हणून शिंदे साहेबांनी आज दिलेली लोकार्पण सोहळा, कारण शिंदे साहेबांकडे जेव्हा उद्घाटनासाठी मी गेलो त्यावेळेला साहेबांनी सांगितलं, अरे दिवाळीमध्ये करा, आपण दिवाळीसाठी नागरिकांना गिफ्ट देऊया, मुलांना सुट्ट्या आहेत, तू जर चांगल्या खेळण्या लावलेल्या आहेत ती मुलं तिथे खेळतील। हे साहेबांचे बारीक विचार जे आहेत ते सर्वसामान्यांच्या प्रति जे विचार असतात ते साहेबांच्या मनामध्ये आहेत। म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही वाहता, सकाळपासून आज महिला, इथले नागरिक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज दिवाळी आहे, प्रत्येकाच्या घरात दिवाळी आहे, त्यांच्याही घरात दिवाळी आहे, परंतु ते कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यापेक्षा त्यांनी हा त्यांचा कुटुंब समजून तर सर्वसामान्य नागरिकांच्या ठिकाणी त्यांनी दिवाळी साजरी केलेली दिसते। मला आज 3:30 वाजले तरीही साहेब घरी गेलेले नाही। म्हणजे हा एक लोकांप्रती असलेला प्रेम ते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खरोखर आम्ही खरोखर भाग्यवान आहोत तर त्यांच्या अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करतोय।
त्यामुळे आम्हालाही त्याची ऊर्जा मिळते. साहेब जर एवढे काम करत असतील तर आम्हाला सुद्धा काम करण्याची ऊर्जा आहे ती मिळते. कारण गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून आम्ही ती ऊर्जा पूर्वी घेत होतो आणि तीच ऊर्जा आता आम्हाला शिंदे साहेबांपासून मिळते.